नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, पूर्वीची लोक म्हणायची घरात नवीन स्त्री आली तर ती घराचा वृंदावन करू शकते, नाही तर शमशान करू शकते. कारण तिच्या हातात असते ह्या घराला कसे सांभाळायचे आणि कसे पुढे घेऊन चालायचे. त्यासाठी घरातील स्त्रियामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1, जर तुम्हाला तुमच्या पतीबरोबर खुश राहायचं ना, तर इतरांचा बोलण्याकडे दुर्लक्ष करा. नंबर 2, तुमच्या स्वतःला तुमच्या पतीची गर्लफ्रेंड समजू नका, बायकोच समजा. आपण आपल्या पतीबरोबर गर्लफ्रेंडप्रमाणे ट्रीट करायला लागतो, पण यामुळे कुठेतरी आपण आपली व्हॅल्यू कमी करून घेतो. याचा सरळ अर्थ असा होतो की आपण स्वतःला कमी समजतोय. लक्षात घ्या, बायको असते आणि बायकोचे स्थान हे गर्लफ्रेंडपेक्षा खूप जास्त मोठं असतं. एक असं स्थान असतं जे कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. नंबर 3, जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खुश राहायचं ना, तर तुमच्या पतीची तुलना अजून दुसऱ्या कोणत्याही पुरुषाबरोबर करू नका. जर तुम्हाला हवं असेल की तुमच्या दोघांचंच नातं नेहमी असंच राहावं, तर तुमच्या पतीला अजिबात कुणाबरोबर कंपेअर करू नका. तो जसा आहे तसा बेस्ट आहे, त्याचा तसाच स्वीकार करा, त्याला समजून घ्या. नंबर 4, जेव्हा केव्हा तुमचा पती बाहेरून थकून घरी येईल तेव्हा त्याच्याशी चांगलं बोला. भलेही तुम्हाला दिवसभराचं काहीतरी टेन्शन असेल, तुमच्याबरोबर काहीतरी झालं असेल, तुमची चिडचिड होत असेल, तरीही तुमच्या पतीबरोबर काही वेळ गोड बोला, छान बोला. तुमचा दिवस कसा गेला असं त्याला विचारा. लगेचच तुमचं सुरू करू नका, कारण तोही बाहेरून थकून आलेला असतो आणि तुमच्या बोलला गेलेला एक गोडाचा शब्द त्याची पूर्ण थकावट दूर करून टाकतो. नंबर 5, जर तुमचा पती तुम्हाला प्रेम दाखवत नसेल तर हा गैरसमज करून घेऊ नका की त्याचं तुमच्यावर प्रेम नाही आहे. बघा, प्रत्येक माणसाची प्रेम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. याचीही काहीतरी वेगळी असेल. कदाचित तो तुम्हाला दाखवत नसेल, पण तो तुमच्यावर खूप प्रेम करत असतो. नंबर 6, जेव्हा केव्हा तुमच्या दोघांमध्ये भांडणे होतील तेव्हा तुमच्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी तुम्ही चिडचिड करू नका, कारण बायकांना सवय असते. बऱ्याचदा बायका चिडचिड करतात, संताप करतात, ओरडतात आणि पती ऐकून घेतात. पण कधीकधी तुम्ही सुद्धा शांत राहा. कधीकधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, कधीकधी त्यांचा संताप सहन करून घ्या, कधीकधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 7, तुमच्या पतीची आर्थिक परिस्थिती समजून घ्या. त्याच्याकडे किती पैसे आहेत, तो किती कमावतोय, या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधूनच त्याच्याकडून काही मागायचं ते मागा. काहीही जास्त मागू नका, जास्त खर्च करू नका. काटकसर करायला शिका. जिथे खरंच गरज असले तिथेच खर्च करा. नंबर 8, आपल्याला नेहमी हवं असतं की आपल्या पतीने आपला नेहमी आदर केला पाहिजे, आपली रिस्पेक्ट केली पाहिजे आणि तो करतो सुद्धा. अगदी त्याचप्रमाणे आपले सुद्धा कर्तृत्व आहे की आपणही आपल्या पतीची रिस्पेक्ट केली पाहिजे. नंबर 9, बघा, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी काम करत असतो, आपल्या मुलांसाठी झटकत असतो. म्हणून तुमची ही जबाबदारी आहे तुमच्या पतीचा आदर करण्याची, त्याचा सन्मान करण्याची. नंबर 10, आधी समजून घ्या, पूर्ण कारण माहिती करून घ्या आणि मगच भांडण करा. विनाकारण भांडू नका. नंबर 11, तुमच्या सासरी घडलेल्या गोष्टी माहेरी करू नका आणि माहेरी झालेल्या काही गोष्टी सासरी सांगू नका. ही मॅच्युरिटी असते, माहिती आहे. उगाच इकडच्या गोष्टी तिकडे सांगून बऱ्याचदा गैरसमज होतात, म्हणून या गोष्टींची जरा काळजी घ्या. नंबर 12, तुमच्या पतीबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करा. त्याला सगळ्या गोष्टी सांगा आणि त्याचप्रमाणे त्याच्यासोबत काय झालं, त्याच्याबरोबर रोज काय काय घडतं, त्याला कामात किती तणाव आहे, त्याला काय टेन्शन आहे हे सुद्धा ऐकून घ्या. जसं तुम्ही तुमचं सांगाल तसं त्यांचंही ऐकून घ्या. नंबर 13, एकमेकांना समजून घ्या.
नंबर 14, तुमचं नातं अजून घट्ट बनवा. नंबर 15, एकमेकांची साथ द्या. अशा प्रकारे हे काही गुण आहेत जे प्रत्येक स्त्रीमध्ये असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.